नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधुभगिनींनो, आज बुधवार दिनांक 14 मे 2025 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 467. मित्रांनो, कर्मचारी हा फौजदारी गुन्ह्याखाली पोलीस कस्टडीमध्ये असला तरी ज्या तारखेपासून त्याचं निलंबन झालं आहे त्या तारखेपासून त्याला निर्वाह भत्ता देणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर निलंबन काळात हजेरी लावण्यासाठी त्यांनी मुख्यालयात हजर असणं ही अट जी घातली जाते ती अट बेकायदेशीर आहे, असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने स्नेहल सुधाकर पाटील विरुद्ध पोलीस अधीक्षक पालघर या प्रकरणात नुकताच म्हणजे 15 एप्रिल 2025ला दिला आहे. त्या निर्णयाची आपण चर्चा करणार. या निर्णयाची प्रत मला श्री रशीद शेख, यांचं नाव मी अनेक वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, हे सांगलीमध्ये असतात, रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्यांना वगैरे मदत करत असतात. त्याचबरोबर मयूर माळी यांनी देखील हे निर्णयाची प्रत माझ्याकडे पाठवली आणि त्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद. आणि मयूर माळी यांनी मला विनंती केली की ह्या निर्णयावर व्हिडिओ करावा, म्हणून हा व्हिडिओ आज तयार करण्यात आला. हा व्हिडिओ सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे जजमेंट्स, जी न्याय म्हणजे मॅटसन न्याय निर्णय बरोबर एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देखील जोडला आहे, तो देखील डाउनलोड करून त्याचा अभ्यास करून घ्या. चला आपण पाहूया या प्रकरणातील वस्तुस्थिती काय होती. आता या प्रकरणातील ज्या महिला अर्जदार आहेत या वसई पोलीस स्टेशनला अटॅच असताना त्यांचे विरुद्ध आणि एक दुसरे कर्मचारी विकास पाष्टे यांच्या विरुद्ध IPC 302, 102 आणि 34 या कलमाखाली त्यांना गुन्हा नोंदवला गेला आणि त्यांना 3 मार्च 2021ला अटक करण्यात आली. मग साहजिकच 302 म्हणजे हा गुन्ह्याचाच आपला खून होण्याच्या संदर्भातला आहे, मर्डरच्या संबंधात. ॲक्च्युली मर्डर नाही पण मर्डर रिलेटेड आहे. तर त्या दृष्टीने ताबडतोब त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्यांना 48 तासापेक्षा त्या जास्त राहावं लागलं आणि म्हणून त्यांना 12 मार्च 2021च्या आदेशानं 3/3/2021 पासून निलंबित करण्यात आलं. आपल्याला कल्पना आहे की जेव्हा कर्मचाऱ्याला एखादा पोलीस कस्टडीमध्ये किंवा मॅजिस्ट्रेटियल कस्टडीमध्ये 48 तासापेक्षा अधिक ठेवलं जातं तेव्हा तो ज्या तारखेला त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं जातं किंवा मॅजिस्ट्रेट त्या तारखेपासून त्याचं निलंबन केलं जातं, म्हणजे त्याला मानव निलंबन आपण म्हणतो. आणि म्हणून याचे आदेश जरी निलंबनाचा 12 मार्चला निघाला असला तरी त्या अर्जदार महिला आहेत त्यांचं निलंबन 3 मार्च 2021 पासून निलंबित करण्यात आलं. आता त्यानंतर निलंबन करताना निलंबन आदेशात म्हटलं गेलं होतं की त्यांनी निलंबन काळात मुख्यालयात येऊन प्रत्येक दिवशी 2दा हजेरी लावावी अशी अट घालण्यात आली. मग या प्रकरणामध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशन करून 31/5/2021ला चार्जशीट दोघांविरुद्ध दाखल झालं आणि मग मात्र ह्या अर्जदारांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात रिट अर्ज केला आणि मग त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने काय केलं, रिट अर्ज दाखल करून घेतला आणि अर्जदारांना जामीन त्या दिवशी मिळाला आणि 19/10/2022 पासून त्यांची जामिनावर सुटका झाली. आणि मग त्यांनी 7 नोव्हेंबर 2022 पासून हजेरी द्यायला सुरुवात केली, कारण निलंबनाच्या आदेशामध्ये हजेरी लावावी असं अट घातलेली होती. आणि मग मात्र या पोलीस अधीक्षकांनी असा आदेश काढला 8/12/2022ला काय आदेश काढला की हजेरी द्यायला लागल्यापासून म्हणजे 7/11/2022 पासून निर्वाह भत्ता देय राहील. म्हणजे अर्जदारांचं निलंबन केव्हापासून झालं, 3/3/2021ला. आणि पोलीस अधीक्षकांनी आदेश काय काढला की निर्वाह भत्ता हजेरी द्यायला लागल्यापासून म्हणजे 7 नोव्हेंबर 2022 पासून, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षानंतर त्याला निर्वाह भत्ता महिला कर्मचारी जे अर्जदार आहेत त्यांना द्यावा असा आदेश काढला. आणि त्याबरोबर पुढचा एक आदेश काढला की 12/5/2023 पुन्हा एक नवीन आदेश काढला आणि ज्यावेळेस
हजेरी लागल्यापासून जेव्हा 3 महिने होतील त्यानंतर त्यांना 55% निर्वाह भत्ता द्यावा. म्हणजे दोन्ही ठिकाणी एक तर निर्वाह भत्ता पोलीस कस्टडीमध्ये असताना दिला नाही, निर्वाह भत्ताचा आदेश काढला तो द्यायचा केव्हा, जेव्हापासून ते हजेरी यायला लागल्यापासून द्यावा आणि पुन्हा 3 महिन्यानंतर 55% असा आदेश काढला. साहजिकच या आदेशाने अर्जदार व्यथित झाले होते आणि म्हणून मग त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. 5 त्यांच्या मागण्या होत्या की निलंबन आदेश जो काढलेला आहे हा बेकायदेशीर आहे. अर्थात त्याचा आधार त्यांनी घेतला होता अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात दिलेला निर्णय. त्याचबरोबर 3/3/9 जो म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये असताना जो निर्वाह भत्ता नाकारला, म्हणजे 3/3 2021 त्या पोलीस कस्टडीमध्ये होत्या. पोलीस कस्टडीमध्ये येताना हजेरी त्यांना लावता येणं शक्य नाही. असं असलं तरी त्यांना 3/3/2021 काही निर्वाह भत्ता दिला नाही, तर तो निर्वाह भत्ता त्यांनी दिला पाहिजे अशी अर्जदाराची मागणी होती. नेहमीप्रमाणे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. अर्जदारांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले, पहिला त्यांचा मुद्दा होता की निलंबन काळापासून 90 दिवसाचा काळ होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे अजय कुमार चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणातील निर्णयाप्रमाणे 3 महिन्यानंतरचा जो काळ आहे तो काळ कर्तव्य काळ म्हणून धरावा अशी मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. अर्थात ही मागणी नियमानुसार नाही, ते मी नंतर आपल्याला सांगतो. पुढं नंतर मग दुसरी मागणी काय होती की अर्जदार जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हा त्यांना ते मुख्यालयात हजेरी देऊ शकत नाहीत. म्हणून ज्या दिवशी पोलीस कस्टडीमध्ये त्या तारखे म्हणजे 3 मार्च 2021 पोलीस कस्टडीमध्ये त्या तारखेपासून अर्जदाराला निर्वाह भत्ता मिळाला पाहिजे आणि 3/3/2021 नंतर 3 महिन्यानंतर अर्जदाराला 75% निर्वाह भत्ता मिळणं आवश्यक आहे अशी मागणी अर्जदारांच्या वकिलांनी केली. त्याबरोबर त्यांनी सांगितलं, दुसरा मुद्दा महत्त्वाचा मांडला की निलंबन काळामध्ये 2दा हजेरी लावावी. म्हणजे कर्मचाऱ्याचं निलंबन झाल्यानंतर त्याला मुख्यालयात येऊन हजेरीसाठी बोलावलं, ही जी अट घातलेली आहे ही अट बेकायदेशीर आहे. आता तोपर्यंत अर्जदारांच्या वकिलांनी म्हटलं ते त्यांच्याविरुद्ध डी वगैरे झाली नाही, पण मध्यंतरीच्या काळांमध्ये मात्र 14 जुलै 2023 एक आदेश राज्यघटनेच्या कलम 311(2)(b) अन्वये अर्जदाराला डिसमिस करण्यात आलेलं होतं. त्यामुळे पण या अर्जामधला मुद्दा काय होता, निलंबन काळ निर्वाह भत्ता, म्हणजे 2 मागण्या होत्या. निर्वाह भत्ता ज्या दिवशीपासून त्या अर्जदारांना पोलीस कस्टडी मिळेल त्यापासून निर्वाह भत्ता मिळाला पाहिजे आणि जी अट घातलेली होती की निर्वाह भत्ता मिळण्याकरता देखील अट की मुख्यालयात 2दा हजेरी लावली पाहिजे, ही अट बेकायदेशीर आहे. ह्या 2 मुद्द्यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने निर्णय दिला. आता सुरुवातीला त्यांनी पहिल्यांदाच मॅटनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पहिलं भाष्य काय केलं की अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार हा जो निर्णय आहे तो निर्णय या प्रकरणामध्ये लागू होत नाही. कारण का, या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्ह्याच्या बाबतीमध्ये देखील 31/5/2021 चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केला आहे. म्हणजे 3/3/2021 गुन्हा दाखल झाला आणि 3 महिन्याच्या आतच चार्जशीट देखील दाखल केलं. अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणामधलाच निर्णय आहे की कर्मचारी निलंबित झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत दोषारोपपत्र दिलं नसेल तर त्यालाच त्याच्या सेवेत पुनर्स्थापना करावी. या प्रकरणामध्ये दोषारोपपत्र दिलेलं आहे 3 महिन्याच्या आत. त्याबरोबरच प्रत्येक वेळी जे निलंबन केलं होतं त्याचा आढावा देखील वेळोवेळी घेतला गेलेला आहे आणि निलंबन चालू ठेवावं कारण गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे असा निर्णय शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी केला आहे. आणि त्यामुळे अजय कुमार चौधरी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणातला निर्णय या प्रकरणात लागू होत नाही असं मॅटनी भाष्य केलं. आता मात्र पुढचे 2 भत्ते होते की एक पहिला जो होता की निर्वाह भत्ता. इथे मात्र मॅटनी स्पष्टपणे म्हटलं की अर्जदाराचं निलंबन झालं आहे 3 मार्च 2021 तो अर्जदार पोलीस कस्टडीमध्ये होते म्हणून काय ते हजेरी आले नाही म्हणून त्याला निर्वाह भत्ता देता येणार नाही, हे बरोबर नाही. ज्या दिवसापासून कर्मचारी निलंबित झाला त्या तारखेपासून त्याला पहिले 3 महिने निर्वाह भत्ता 50% म्हणजे सर्वसामान्य पगाराच्या 50% निर्वाह भत्ता नियमाप्रमाणे दिला पाहिजे आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर म्हणजे 6 मार्च 2021 पासून तो 75% निर्वाह भत्ता केला पाहिजे असा
भाष्य मॅटने आपल्या निर्णयामध्ये केलं. आता त्यानंतर काय म्हटलं, अर्जदारांनी आपल्या आर्ग्युमेंट्स करताना किंवा न्यायालयाने देखील म्हणजे मॅटने देखील ज्या अर्जदारांच्या वकिलांनी काही केसेस कोट केल्या होत्या, त्या 3 केसेस देखील या ठिकाणी न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलेले आहेत की ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की या 3 की ही जी अट घातलेली आहे हजेरी लावण्याची, ही अट बेकायदेशीर आहे आणि याच्याकरता कलकत्ता उच्च न्यायालयाचा निर्णय, मॅटमधला निर्णय आणि मॅटमधला दुसरा निर्णय, असे 3 निर्णय कोट केले आहेत आपल्या न्याय निर्णयामध्ये मॅटनी. आणि या निर्णयाच्या आधारे त्यांनी मॅटनी असं कन्क्लुजनला आले की ही निलंबन काळात पोलीस कर्मचाऱ्यांनी 2दा हजेरी लावावी, ही अट जी निलंबन आदेशामध्ये घातलेली आहे ही अट बेकायदेशीर आहे. आणि म्हणून हे असं भाष्य करून शेवटी मॅटनी अर्जदाराचा जो अर्ज आहे तो तत्वतः मंजूर केला आणि पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्जदाराला पोलीस कस्टडीमध्ये असल्या तारखेपासून त्याला निलंबनाच्या वेतनाच्या 50% निर्वाह भत्ता दिला जावा व त्यानंतर 3 महिन्यानंतर 75% निर्वाह भत्ता दिला जावा असा आदेश दिला. त्याचबरोबर निलंबन काळात हजेरी लावायला पाहिजे, ही अट बेकायदेशीर आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मॅटने दिला. आता ह्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णय निश्चितच तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिले. हा निर्णय आपण डाउनलोड करून घ्या. आता पण मी हा व्हिडिओच्या शेवटी मला माझं भाष्य याविषयी मला सांगायला पाहिजे की आपल्याकडे जे नागरी सेवेतील म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त जे कर्मचारी आहेत त्यांना निलंबन काळाच्यामध्ये कार्यालयामध्ये बोलून हजेरीपटावर सही करण्याकरता बोलवणं हे बरोबर नाही, हे चूक नाही, हे शासनाने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र या बाबतीमध्ये गृह खात्याने कुठल्या तऱ्हेचे आदेश काढलेले दिसत नाही. आणि म्हणून अनेक वेळा पोलीस कर्मचारी निलंबित झाला की मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात येऊन हजेरी लावली पाहिजे अशी अट घातली जाते. काही ठिकाणी अट घातली जाते, काही ठिकाणी जात नाही. आणि मग अशी अट घातली की त्याच्याविरुद्ध अधिकच पोलीस कर्मचारी मॅटमध्ये जातात. त्याच्यासाठी त्यांचा पैसा वेळ वगैरे खर्च होतो. पण या संदर्भामध्ये म्हणून गृह खात्याने काय करणं आवश्यक आहे? गृह खात्याने या जी अट ही घालणं योग्य आहे किंवा नाही या संदर्भात जे न्यायालयाने दिलेले निर्णय आहेत ते इतर राज्यांच्या पोलीस शिक्षा व अपील नियमामध्ये असलेल्या तरतुदींचा अभ्यास करून एक स्पष्ट सूचना काढणं आवश्यक आहे की पोलीस कर्मचारी निलंबित झाल्यानंतर त्याला मुख्यालयात बोलावणं आवश्यक आहे किंवा नाही. आता ह्याच्यामध्ये मात्र मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे धोरणात्मक निर्णय घेणं आवश्यक आहे. कारण पोलीस खात्यातील कर्मचारी हा डिसिप्लिन्ड फोर्स असतो आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की पोलीस शिक्षा अपील नियम हे इतर नागरी सेवामध्ये असलेल्या नियमांपेक्षा त्यांच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1919 आहे. पण मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम हे स्वतंत्र नियम पोलीस कर्मचाऱ्यांसाठी केले आहेत. या संदर्भात मला सांगायला पाहिजे की मुंबई पोलीस शिक्षा अपील नियमामध्ये या निलंबन काळात मुख्यालय असावं किंवा काय अशा संदर्भात कुठल्या प्रकारची काही तरतूद नाही. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी पोलीस अधिकारी जे असतात ते वेगवेगळा अर्थ लावून काही ठिकाणी अशी अट घातली जाते. आता या संदर्भामध्ये मला उल्लेख करायचा वाटत असेल की निलंबन काळात मुख्यालय असावं किंवा नाही या संदर्भामध्ये पंजाब पोलिसांकरता जे नियम आहेत त्यामध्ये मात्र फार एक तरतूद आहे. त्यांच्या नियम 16मधली तरतूद आहे, ती इंग्लिशमधली मी जरा वाचून दाखवतो. तिथे म्हटलं आहे, ए पोलीस ऑफिसर शॅल नॉट बाय रिझन बिंग सस्पेंडेड फ्रॉम ऑफिस विल सीज टू बी ए पोलीस ऑफिसर. म्हणजे पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला निलंबन केल्यामुळं तो पोलीस अधिकारी कर्मचारी होण्याचं थांबत नाही. म्हणजे तो जरी निलंबन केलं तरी तो पोलीस कर्मचारी म्हणूनच त्याचं सेवा चालू असते. पुढचं वाक्य म्हटलं आहे मात्र ड्युरिंग टर्म ऑफ सस्पेन्शन पॉवर्स फंक्शन अँड प्रिव्हिलेज शॅल बी इन अबेन्स. म्हणजे फक्त निलंबन काळात त्याचे जे अधिकार आहेत, त्यांची जे कर्तव्य आहेत
आणि त्यांचे जे हक्क आहेत ते मात्र त्याला अबेन्समध्ये ठेवले जातील, म्हणजे लगेच त्याला ते मिळणार नाहीत. परंतु पुढचं ते म्हटलं आहे, बट शॅल कन्फर्म सब्जेक्ट to the same responsibility, discipline and the same authority as if he had not been suspended. हे जरूर आहे, त्याचे अधिकार काढले असतील, त्यांना कर्तव्य ती पोलिसांची करावी लागणार नाही, परंतु तरी देखील त्यांची जबाबदारी, त्यांची शिस्त आहे आणि त्यांचे जे अधिकारी जे असतील, वरिष्ठ अधिकारी जे सांगतील त्यांच्या हुकमाची पालन करणं ही जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांची असते, अशी मुंबई आपल्या पंजाब पोलीस शिक्षा व अपील नियमामध्ये तरतूद आहे. आणि म्हणूनच यामध्ये मात्र मुंबई या जी तरतूद सांगितली त्या तरतुदीच्या आधारे पंजाब पोलिसामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचं जरी निलंबन झालं तर त्याला मुख्यालयात यावं लागतं अशी अट घातली जाते. आणि ही जी अट घातलेली आहे ती योग्य आहे असं सर्वोच्च न्यायालयाने स्टेट ऑफ पंजाब वर्सेस धरमसिंग या प्रकरणात निकाल दिलेला आहे. थोडक्यात पंजाब पोलीस शिक्षा व अपील नियमामध्ये मगाशी सांगितली ती तरतूद असल्यामुळं अशी मुख्यालयात निलंबन काळात यायला पाहिजे अशी अट घातली जाते आणि ती अट बेकायदेशीर नाही किंवा ती अट योग्य आहे, कायदेशीर आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्टेट ऑफ पंजाब वर्सेस धरमसिंग या प्रकरणामध्ये दिला आहे. आता या प्रकरणातला निर्णय दिलेला असेल तो इतर राज्यातल्या पोलीस नियम, मग आपल्याकडे इतर मॅटची वगैरे निर्णय देऊन या संदर्भात सर्वंकष अभ्यास करून गृह खात्यानं तातडीने या संदर्भात काहीतरी सूचना म्हणजे मार्गदर्शक सूचना काढणं आवश्यक आहे, जेणेकरून एकदा धोरणात्मक जर निर्णय ठरवला की अशी अट घालता येणार नाही तर अशी अट कुठल्याही पोलीस अधीक्षकांनी कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबन करता घालता येणार नाही. पण अशी अट घालणं कायदेशीर आहे असा जर धोरणात्मक निर्णय झाला तर त्या संदर्भात मात्र तशी अट घालावी लागेल. पण सांगण्याचा उद्देश की गृह खात्याने या संदर्भात सर्व बाबींचा अभ्यास करून एक धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि तातडीने या संबंधीचे आदेश काढणं आवश्यक आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही तसेच विभागावर देखील अन्याय होणार नाही. मी सांगितलं त्याप्रमाणे जसं मी आपल्याला सांगितलं पोलीस इथे जर जे सेवेमध्ये असलेले पोलीस इन्स्पेक्टर किंवा कोणी जर पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या लोक जर माझा हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी देखील गृह खात्याला या संदर्भामधला एक संदर्भ करावा किंवा पोलीस महासंचालकांकडे एक प्रस्ताव पाठवावा की या संबंधी काहीतरी तातडीने आम्हाला मार्गदर्शक सूचना द्याव्या, म्हणजे मग त्याच्यावर गृह खातं योग्य तो विचार करून विधी व न्याय विभागाशी सुद्धा चर्चा करून योग्य ते मार्गदर्शक सूचना काढतील. मित्रांनो, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा जो स्टेट ऑफ पंजाब वर्सेस धरमसिंग या प्रकरणात जो निर्णय दिला आहे तो माझ्या दृष्टीने देखील फार महत्त्वाचा निर्णय आहे आणि म्हणून तो देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे आज ज्या न्याय मॅटच्या निर्णयाची चर्चा केली तो जो निर्णय आहे तो सुधाकर पाटील विरुद्ध पोलीस अधीक्षक पालघर व आत्ता सांगितला तो स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध धरमसिंग या दोन्ही प्रकरणातले जे निर्णय गुगल ड्राईव्हवर आपण त्याची लिंक दिले ते दोन्ही न्याय निर्णय सर्वच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा आणि मगाशी सुचवल्याप्रमाणे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाने योग्य तो प्रस्ताव एक सूचनावजा प्रस्ताव महासंचालकांकडे पाठवावा आणि मग महासंचालकांनी तो गृह विभागाकडे पाठवून या संबंधीचे आदेश घ्यावेत असं मी या निमित्तानं सर्व संबंधित पोलीस अधिकारी कर्मचारी आवाहन करतो. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणारच आहोत येत्या शुक्रवारी म्हणजे परवा आणि त्या व्हिडिओचा विषय असणारे तुमचे प्रश्न आमची उत्तरे. नमस्कार.